आतापर्यंत तुम्ही खूप अशा भयानक स्टोरी ऐकला असाल ज्या भूतांबद्दल असतात, पण त्या एवढ्या भयानक नसतात. पण आज मी तुम्हाला एक अशी स्टोरी सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर 100% काटा येईल. आता या गोष्टीची सुरुवात होते माझ्या जन्माच्या आधीपासून, म्हणजे मी जन्मलो 2003ला, त्याच्या आधीच घडलेली ही गोष्ट आहे. आता विषय असा आहे, एका गावामध्ये, म्हणजे ज्या गावात मी राहतो ना त्याच गावामधली ही गोष्ट आहे. त्या गावामध्ये एक लेडी, म्हणजे एक महिला आणि तिचे 7 काहीतरी मुलं होती. आता त्यामध्ये काही मुलं असतील, काही मुली असतील. ती रोज शेताला जात होती. मग असंच जाता जाता एक दिवशी काय झालं, जेव्हा ती शेताला जात होती तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. आता पाऊस एवढा मोठा होता की ती 7 लेकरांना घेऊन तिथे भिजत जाऊ शकत नव्हती शेतात. त्यामुळे ती काय केली, आपली रेल्वे लाईन असती त्या साईडला झाडं असतात, त्या झाडाखाली ती थांबली होती. पण अचानक, आता नशिबाचं तर तुम्हाला माहितीच आहे, कधी कुणाचं काय होईल सांगता येत नाही. अचानक त्या झाडावर वीज मारली आणि त्या महिला सकट तिचे जे 7 मुलं होते ते जागीच ठार झाले. आणि त्यानंतरच या गोष्टीची सुरुवात झाली. आता हे सगळं ऐकून तुम्हाला पण एकदम भयानक वाटलं असेल, कारण एक 5 मिनिटाआधी जिवंत असणारे सगळेजण एका 5 मिनिटातच सगळे जागीच ठार झाले होते. आणि ह्या गोष्टीची सुरुवात तेव्हापासून सुरू झाली. आता गावकऱ्यांनी काय केलं, त्या झाडाखाली 7 दगड आणि त्या महिलाचा 1 दगड असं करून तिथे त्यांची पूजा करायला सुरुवात झाली. पण गावकऱ्यांना माहीत नव्हतं की ही घटना त्यांच्या जीवावर बेतणार आहे. कारण जसे जसे दिवस येत गेले त्यानंतर अशा काही घटना घडायला सुरुवात झाल्या. तेव्हापासून गावकरी अजूनसुद्धा तिकडे जाण्यासाठी भीतात. आता गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की रात्रीच्या 12 नंतर जेव्हा पण ते शेतात जातात काही कामासाठी, तेव्हा ती बाई त्यांना तिथे व्हाईट साडीमध्ये दिसते आणि सोबत तिचे 7 पोरं सुद्धा असतात. आणि जेव्हा ती एखाद्याला दिसते तेव्हा ती त्याला संपवल्याशिवाय सोडत नाही. आणि असे खूप जण आहेत जे तिच्या हातून वाचले सुद्धा आहेत. आणि तेच लोक आज सांगतात की तो क्षण किती भयानक होता ते. आता हा क्षण मला कसं माहीत झालं, कारण हा सेम क्षण माझ्या आजीसोबत घडलेला. कारण आमचं शेतसुद्धा तिथेच आहे. त्यामुळे आमची आजी पाणी सोडण्यासाठी गेली असताना तिच्यासोबत हा सीन घडला होता. आतापर्यंत तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल आणि गोष्ट ऐकून तुमच्या पण अंगावर काटा आला असेल, तर एक 2 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा ॲपबद्दल ज्या ॲपद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता, म्हणजेच कॅशबॅक कमवू शकता. सुपर मनी बद्दल. आता सुपर मनी एक असं ॲप आहे ज्याद्वारे तुम्ही पेमेंट केलं की तुम्हाला 100% कॅशबॅक भेटून जातो. आणि जर तुम्ही कुणाला रेफर केलं त्याचे सुद्धा तुम्हाला पैसे भेटून जातात. आणि ते जे रेफर केलेले जे कॅशबॅक आलेला पैसा असतो ते तुम्ही एक 2 मिनिटातच तुमच्या बँक अकाउंटला सुद्धा घेऊ शकता. आता तुम्ही कसं पण फोन पे असे, गुगल पे असे खूप ॲप वापरता, पण त्याद्वारे तुम्हाला काहीच कॅशबॅक भेटत नाही. तर तुम्ही एकदा, मी माझ्या बायोमध्ये लिंक देतो, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो सुपर मनीची, तिथं जाऊन डाउनलोड करा. आता मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे कसं तुम्ही ओपन करायचं, कसं काय करायचं, हे सगळं तुम्ही बघा आणि नक्कीच तुम्ही इथून कॅशबॅक कमवू शकता. आता मी तुम्हाला नेमकं पहिला सांगतो की कसं मॅप कसं आहे ते. आता एका बाजूला हे डोंगर आणि त्या डोंगराला लागून गाव आहे आणि गावापासून 1 किलोमीटर असं शेती लागते. त्यानंतर मधूनच एका रेल्वेचा रस्ता गेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे अजून खूप लोकांचे असे शेत आहेत. आता हा किस्सा घडला होता तो रेल्वेच्या त्या साईडला घडला होता. आणि त्यामुळंच आता जे कोणी रेल्वेच्या त्या साईडला शेती करण्यासाठी नाईटला निघतात त्यांच्यासोबत असे किस्से कायम घडत असतात. आता मी तुम्हाला सांगितलं की माझ्या आजीसोबत पण किस्सा घडला होता आणि आजीने आम्हाला तो किस्सा सांगितला आहे. तर मी तुम्हाला तो किस्सा सांगतो. तर एक दिवस काय झालं, माझी आजी पाणी सोडण्यासाठी शेताला गेली होती. आता शेतामध्ये आजी बसली होती. आजी एकटीच होती, कारण तुम्हाला पण माहिती आहे गावातले लोक खंबीर असतात, त्यांना कशाची एवढी भीती नसते. तर आजीला पण ते माहीत होतं की असं असं होतं म्हणून. पण आता थोडंच तिला माहीत होतं की आज स्वतःसोबत बीच होणार आहे.
आता ती शेतामध्ये बसली होती आणि पाणी सोडलं होतं आणि ती एका झाडाखाली बसली होती. तिचं ती कामात होती आणि तिचं लक्ष आजूबाजूला एवढं काही नव्हतं. काम करता 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 तिचं लक्ष मागच्या साईडला गेलं. ती मागवून असं बघितली, तिला दिसलं की एक महिला व्हाईट साडी घालून तिच्या 7 लेकरांना घेऊन आमच्या आजीकडे येत होती. आता आजी पहिल्यांदा बघितली आणि दुर्लक्ष केली, कारण आजीला वाटलं असेल कोणीतरी शेताला आलंय, त्यामुळे आजीचं तेवढं लक्ष गेलं नाही. परत आजी स्वतःच्या कामात लागली आणि परत नंतर आणि ती परत एकदा मागे बघितली, तेव्हा आजीला समजले की नक्कीच ही ती महिला आहे आणि आज माझ्या आजीचा जीव धोक्यात होता. आजी कसं बसं उठली भिवून आणि सगळं तिथंच टाकली आणि पळायला सुरुवात केली. कारण आजीला माहिती होतं जो मधला रेल्वेचा रस्ता आहे तो दाटून जर माझी आजी गावामध्ये गेली तर आजीचा जीव नक्की वाचेल. पण तिथे जर सापडली तर त्या दिवशी हे झालं असतं. मग आजी पळायला सुरुवात केली. आजी असं मागं बघत होती तेव्हा ती बाई खूप लांब दिसणार आजीला, पण जसं थोडं पुढे गेली आणि परत असं मागं वळून बघितली तर तिनं खूप पुढे येत होती मागून. आणि जर असं कोणीतरी असलं तर एवढं फास्ट कोणीच येऊ शकत नाही. माझी आजी थोडं एक 200-300 मीटर जाऊन मागं बघणार, तेवढ्यात ती आमच्या आजीच्या जवळपासच येणार. असं करत करत तरी माझी आजी कसं कसं करत त्या रेल्वे रस्त्यावर आली आणि तिथे थांबून बघते तर ती गायबच होती. आजीला पूर्ण घाम सुटला होता आणि आजीला काहीच समजत सुद्धा नव्हतं आणि शेतामध्ये आवाज दिला तरी तिथे वाचवायला सुद्धा कोणी नव्हतं. आजी काय केली, स्टेट गावामध्ये आली आणि घरी गेली आणि घरच्यांना उठवली आणि सांगितले की माझ्यासोबत आज असं असं झालं. आता तेव्हा तर सगळे झोपले, कारण मेन गोष्ट होती की आजीचा जीव वाचला होता. कारण तिच्या हातामध्ये जे कोणी सापडे ती त्यांना जिवंत सोडण्याचे चान्स खूपच कमी होते. आता माझ्या आजीचा तो चांगला दिवस म्हणावं किंवा देवाची कृपा म्हणावं की त्या दिवशी माझी आजी वाचली होती. आजी कशी विषयी घरी आली होती आणि ती आजारीच पडली होती. त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सगळे गावकरी जमा झाले आणि सगळ्यांनी आजीला भेटायला आले व आजीने ती गोष्ट सांगितली असं असं घडली. तर सर्वांनी एकच गोष्ट सांगितली की तुझं नशीब खूप मोठं आहे, कारण तू त्यातून वाचली. आता सुद्धा आजी आम्हाला तो किस्सा सांगते तेव्हा आमच्या पण अंगावर काटा येतो आणि आजीच्या पण अंगावर काटा होतो. आणि ही गोष्ट एकदम 100% खरी आहे. जर तुम्हाला या गोष्टीमधलं काहीतरी खोटं वाटत असेल किंवा मी ही गोष्ट तुम्हाला बनवून सांगितलं असेल असं वाटत असेल तर तुम्ही कधीतरी माझ्यासोबत त्या गावात या. ते झाड मी तुम्हाला अजून सुद्धा दाखवतो आणि तिथे तुम्ही कोणाला सुद्धा विचारा, ते तुम्हाला हेच सांगतात. आता आपण सिरीज चालू केलेली आहे आपलं गाव. आता आमच्या गावामध्ये असे किस्से खूप घडतात ज्यामध्ये कित्येक जणांचा जीव सुद्धा गेलेला आहे. तर या एपिसोडमध्ये मी तुम्हाला 7 लेकरांची आई ही गोष्ट सांगितली आहे. एकदम खतरनाक ही हॉरर स्टोरी होती. आता ही गोष्ट तुम्हाला कसं वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा. ती ऐकायला आवडत असतील तर मला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर मी ही सिरीज चालू ठेवावी असं तुम्हाला वाटत असेल की आपलं गाव आणि आमच्या गावात अजून घडलेल्या अशा खूप हॉरर स्टोरी जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर या व्हिडिओला मी लाईक देतो 10K. जर या व्हिडिओला 10K लाईक कंप्लीट झाले की मी दुसरा पार्ट नक्कीच टाकेन. आता खूप जणांना समजलं असेल की त्या झाडाचं रहस्य काय आणि ते झाड एवढं खतरनाक काय आहे. मेन तर त्या झाडामध्ये काही नाही आहे. त्या झाडाच्या खाली असलेले जे काही दगड आहेत त्या दगडांमध्ये असं काही आहे.